आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. हे रोमॅन्सची दुश्मन, थांब जरा. कुठे निघालेस तोंड घेऊन? वहिनी भाईच्या रूम मध्ये, आणि तू अजिबात त्यांना डिस्टर्ब करायला जाणार नाहीयेस हा? काय? भाई आणि वहिनी एकत्र आहेत? हो. मग तर मला तिथे जायलाच हवं. अरे आजच लग्न झालंय त्यांचं. हा मग? अरे मूर्ख ध्रुव, अजून पूजा कुठे झालीये? ती आता कशी होईल? ती तर 9-10 महिन्यांनी होईल ना. इतकी फास्ट कशी होईल? तुझं डोकं फिरलंय का ध्रुव? सत्यनारायणाची पूजा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी करतात, 9-10 महिन्यानंतर नाही. ओ, तू सत्यनारायणाच्या पूजेबद्दल बोलतेस? हो मग तू कोणत्या पूजेबद्दल बोलतोयस? अरे गैबान्या, नको त्यावेळी कसं काय नको ते विचार तुझ्या डोक्यात येतात रे? वेट. हे काढा लवकर, दरवाजा उघडाय. कोणी आपल्याला असं पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू हलायचं बंद केलंस तर मी काढेन ना ते. चुपचाप थोड्या वेळासाठी स्टॅच्यू बनून राहा. तिने श्वास रोखला आणि ती तशीच पडून राहिली. इतकी ज्वेलरी कोण घालतं? कसं अडकलंय हे? त्याचं काय ना, लग्न होणार होतं आज माझं, आणि लग्नात नवरीला हे असंच सजवलं जातं. नंदी बैलाच्या पोळ्यासारखं. उलट बोललात, पोळ्याच्या नंदी बैलासारखं म्हणा. गुड. निदान मान्य तरी केलंस तू. तू नंदी बैल आहेस ते. समोरचा जे म्हणेल ते चुपचाप करणारी. या नंदी बैलाला शिंग पण आहेत, बघायची आहेत का? ठेव तुझ्याकडेच. ही शिंग जर योग्य वेळी स्वतःच्या घरच्यांना दाखवली असतीस ना, तर आज मला तुझ्यासोबत हे जबरदस्तीचं लग्न करावंच लागलं नसतं. त्याने त्याचं लॉकेट काढून घेतलं आणि सरळ तिला स्वतःच्या अंगावरून बाजूला केलं. तशी ती त्याच्या जवळच तोल जाऊन पडली. ती बाजूला होताच तो हात झटकत उठून बसला. आउच! कसले इनसेन्सिटिव्ह आहात तुम्ही. लागलं ना मला? इतकं तोंड चालवतेस ते बरं नाही दुखत. तोंड सोडून पूर्ण बॉडी दुखते तुझी. हे बघ ध्रुव, मी आज जाते. हग ए, थांब इकडेच. ते दोघं त्यांच्या बेडरूम मध्ये आहेत. असं डायरेक्ट आत जाणं बरं दिसतं का? ध्रुव, ते दोघं जरी एकत्र असले ना तरी त्यांच्यात काहीही होऊ शकत नाही. का? का नाही होऊ शकत? कारण हे लग्न त्यांच्या मर्जीने झालेलंच नाहीये, मजबुरीमध्ये झालंय. काय? हो. जीवाने शॉर्ट मध्ये सगळी स्टोरी त्याला सांगितली. पण युवराज आणि त्यांच्या घरच्यांनी युगावर जे काही अत्याचार केले ते ऐकून ध्रुवचं रक्तच खवळलं. हे बघ ध्रुव, आपल्या दोघांचं तसं पटत नाही. बट इथून पुढे आपल्या तिघांना एक काम करायचंय. ते म्हणजे वहिनी या घरात लवकरात लवकर कशी कम्फर्टेबल होईल
यासाठी आपल्या तिघांना एकत्र येऊन प्रयत्न करायचे. ध्रुव, तुझ्याशी बोलते मी, ऐकतोयस ना तू? त्या युवराजची हिंमतच कशी झाली वहिनीवर हात उचलायची. त्याच्या तर मी. ध्रुव, कंट्रोल कंट्रोल. भाईने ऑलरेडी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्याचं काय करायचंय ते भाई बघून घेईल. सध्या आपलं काम इतकंच आहे की वहिनीला त्यांच्या पास्ट लाईफ मधून लवकरात लवकर बाहेर काढणं. म्हणजे जे लग्न त्यांनी मजबुरीने केलंय ते लग्न त्यांना लवकरात लवकर स्वीकारायला मदत होईल. प्लीज अंडरस्टँड. कधी नव्हे ते त्याला सुद्धा तिचं म्हणणं पटलं. पण मनात असलेला युवराज बद्दलचा राग अजूनही धगधगत होताच. हे घे. सक्षमने खिशातला मोबाईल तिच्या समोर पकडला. हे काय आहे? काकडी आहे, खाणार आहेस? हे बघा, तुम्ही ना उगाचच. रूपाचा फोन आला होता, तिला बोलायचंय तुझ्याशी. आय नो तुझा फोन आता तुझ्याकडे नाहीये, म्हणून माझा फोन घे आणि तिच्याशी बोल. पण काय बोलू तिच्याशी? आय मीन कसं सांगू तिला? जे घडलंय ते सांग. आणि तसंही आता आपल्या लग्नाची गोष्ट लपून राहण्यासारखी नाहीये. तू बोलून घे आणि मग खाली ये. मी खाली जातोय. पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? तो दरवाजापर्यंत गेलाच असेल तितक्यात तिने पाठीमागून त्याला विचारलं. तशी त्याची चालणारी पावलं जागेवर थांबली. त्याने एका झटक्यात मागे वळून तिच्याकडे पाहिलं. जे मी ठरवलं होतं तसं काहीच झालं नाही. त्यामुळे आता जे होईल, जसं होईल तसं होऊ द्यायचं असं ठरवलंय मी. सक्षम बाहेर आला तसं त्याला काही अंतरावर ध्रुव आणि जीवा एकमेकांसोबत बोलताना दिसले. त्यांनी जसं सक्षमला पाहिलं तसे ते बोलायचेच थांबले आणि एकदम सावधान पोझिशन मध्ये उभे राहिले. युगाची वाट बघताय तसं दोघांनीही हो मध्ये माना डोलवल्या. ती तिच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलते. तिचं बोलून झालं की ती येईल खाली. तुम्ही चला माझ्यासोबत. तसं दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ते सुद्धा चुपचाप त्याच्या पाठोपाठ खाली जायला निघाले. सत्यजित, आता काय करायचं ठरवलंयस मग पुढे? लग्न. पण भाई, तिच्या भावाला अरेस्ट झाली आणि तो पण काही मामूली व्यक्ती नाहीये. मार्केटमध्ये किर्लोस्करांचं पण बऱ्यापैकी नाव आहे. जेव्हा सक्षम आणि युगाच्या लग्नाची बातमी चुकीच्या पद्धतीने मीडियासमोर येईल ना, तेव्हा सूर्या, ही बातमी चुकीच्या पद्धतीने मीडियासमोर यायच्या आधीच आपल्याला त्या दोघांचं रीतसर लग्न लावून द्यावं लागेल. ते पण युवराज किर्लोस्कर जेलमधून सुटायच्या आत. मला सत्यजितचं म्हणणं पटतंय. आणि समू आपल्या घरातला पहिला मुलगा आहे. त्याचं लग्न हे असं 4 चौघांमध्येच व्हायला हवं. असं चोरून लपून लग्न करायला आपण काही कोणाची चोरी केली नाही. हो अप्पा, मला पण तुमचं म्हणणं पटतंय. साधेपणाने का होईना आपण सगळ्या पाहुण्या रावळ्यांमध्ये त्या दोघांचं लग्न लावूया.
म्हणजे लोकांची बोलायला उघडणारी तोंड आपोआप बंद होतील. तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे, पण 4 चौघात लग्न लावायचं म्हटल्यावर नातेवाईक दोन्हीकडचे हवेत ना. कन्यादान राधा आणि सूर्या करतील. भाई, प्रश्न कन्यादान कोण करेल याचा नाहीच आहे मुळी. आपण युगाला पण तिच्या परिस्थितीसाठी दोष देत नाहीये, पण आपण जर लोकांना लग्नाला बोलवलं तर चर्चा ही उठणारच. मी एक बोलू? तसं बऱ्याच वेळाने शांत असलेल्या दुर्वाकडे सगळ्यांच्या नजरा गेल्या. आपण त्या दोघांचं लग्न पूर्ण विधीनुसार लावूया, पण घरातल्या घरात, अगदी आपल्या मोजक्या पाहुण्यांमध्ये. ते पण असे पाहुणे जे आपल्यावर कोणतेही प्रश्न उपस्थित करणार नाहीत. जसं की ताराची फॅमिली, आई बाबा, आणि बाकी आपण सगळे तर आहोतच. आपण फक्त आपल्या कुटुंबात त्यांचं लग्न लावू आणि मग एक ग्रँड रिसेप्शन देऊन त्यांच्या लग्नाची अनाउन्समेंट करू. त्यामुळे कन्यादान कोणी केलं, कोण पाहुणे आले, कोण गेले, कोणाला काहीही कळणार नाही. आणि मला वाटतं जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायची ती आपण कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे. त्यामुळे लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्या मुलांचा विचार करावा असं मला वाटतं. अग्री. मला वहिनीचं म्हणणं पटतंय भाई. आपण त्यांचं लग्न घरात लावू आणि मग एक मोठं रिसेप्शन देऊ. आणि रिसेप्शन इतकं मोठं देऊ की लग्न कसं झालं याच्या चर्चेपेक्षा त्या रिसेप्शनची चर्चा जास्त झाली पाहिजे. मीडियाचं मी बघते. ही बातमी बाहेर कुठेच लीक होणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेईन. ठीक आहे, मग मी उद्याच गुरुजींना बोलवून घेते आणि लग्नासाठी जवळचा मुहूर्त आहे का ते बघते. ठीक आहे. राधा, जोपर्यंत सक्षम आणि युगाचं लग्न होत नाही तोपर्यंत युगाच्या राहण्याची व्यवस्था गेस्ट रूम मध्ये कर. आणि हो, तिच्यासाठी आपल्याला काही कपडे सुद्धा मागवावे लागतील, ते पण जरा बघून घे. ओके ताई, मी बघते. शिवा आणि तारा, रिसेप्शनची जबाबदारी तुम्हा दोघांवर. त्यात काय अरेंजमेंट्स करायचे आहेत, मेनू काय ठेवायचा आहे, हे सगळं तुम्ही डिसाईड करा. ओके वहिनी. त्यांचं सगळं बोलून झालं तसे ते सगळे बाहेर निघून गेले. आता त्या रूम मध्ये उरले होते ते फक्त दुर्वाजित. सगळे जाताच दुर्वा खिडकीजवळ जाऊन पाठमोरी उभी राहिली. कडक पडलेल्या त्या उन्हाकडे एक टक बघू लागली. त्या उन्हाचा दाह तिला इतक्या दुरूनही जाणवत होता, पण त्यापेक्षाही तिला काळजी वाटत होती ते स्वतःच्या मुलाची. तिला खिडकीत पाठमोरं उभं राहिलेलं बघून सत्यजित तिच्या जवळ गेले. त्याने पाठीमागूनच तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवला. डोंट वरी एंजल, तो युवराज सक्षमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. तसं तिने दीर्घ श्वास घेतला आणि एका झटक्यात मागे वळून सत्यजितला एक जोराची मिठी मारली. आणि इतका वेळ जे रडू तिने डोळ्यात साठवून ठेवलं होतं ते शेवटी बाहेर पडलं आणि ती रडू लागली. हे एंजल, डोंट क्राय. मी बोललो ना तुला, युवराज आपल्या मुलाचं काहीही वाकडं करू शकणार नाही. आणि विसरू नकोस, सक्षम मध्ये आपल्या दोघांचं रक्त आहे. त्याच्यात संयम जरी माझ्यासारखा असला तरी आग तुझ्यासारखी आहे.
इतक्या सहजासहजी तरी तो कोणाही समोर झुकणार नाही आणि मोडणार तर नक्कीच नाही. तुमचं सगळं बरोबर आहे हो, पण मला काळजी वेगळ्याच गोष्टीची वाटते जीत. कसली काळजी वाटते तुला? समू आणि युगाच्या नात्याची. आपल्या समाजात 2 प्रकारची लग्न होतात, एकतर लव्ह मॅरेज नाहीतर अरेंज मॅरेज. पण इथे यापैकी दोन्हीही नाहीये. ना त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, ना आपण त्यांचं लग्न अरेंज मॅरेजने जुळवलंय. इनफॅक्ट या लग्नात दोघांचीही मर्जी नाहीये. देव न करो उद्या जर त्यांचं आपापसात पटलं नाही तर. मान्य आहे की समूहमध्ये तुमच्यासारखा संयम आहे, पण संयमाला एक लिमिट असते. आणि हे विसरू नका की सक्षम एका लिमिट पर्यंतच सगळं सहन करतो. ज्या दिवशी त्याचा संयम संपेल ना, त्या दिवशी तो तांडव करायला सुद्धा मागे पुढे बघायचा नाही. आणि युगाबद्दल मी सध्या काहीच बोलू शकत नाही, कारण एका भेटीत मी तिची पर्सनॅलिटी जज करूच शकत नाही. ती नक्कीच चांगली मुलगी असेल, पण इथे प्रश्न कोण चांगलं कोण वाईट याचा नाहीच आहे. इथे प्रश्न हा आहे की हे दोघं एकमेकांना समजून घेतील का. जेव्हा तो युगाला घेऊन घरात आला होता ना, आणि तुम्ही मला त्याने केलेल्या तडकाफडकी लग्नाबद्दल सांगितलं, तेव्हा एका क्षणासाठी मला आपलंच लग्न आठवलं आणि काळजात धस्स झालं माझ्या. भलेही सुरुवातीला माझ्या मनात तुमच्याबद्दल राग होता, पण तुमचं माझ्यावर प्रेम होतं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं. आणि माझं पण माझ्या सेव्हियरवर प्रेम होतं म्हणून मी तुमच्या सोबत इतक्या लवकर समरस झाले. शिवा तारा, राधा सूर्या यांचं तर लव्ह मॅरेजच आहे. भलेही ताराला तुम्ही शिवाच्या आयुष्यात आणलं होतं, पण त्यांनी लग्न केलं ते एकमेकांवर प्रेम करून. राधा आणि सूर्या तर मुळात इतके समजदार आहेत की इतक्या वर्षात त्यांच्या बेडरूम मधली एकही गोष्ट त्यांनी बाहेर येऊ दिली नाही. आणि आपल्यातली हीच एकी बघून आपली मुलं लहानाची मोठी झालीत, म्हणून ते चौघेही एकमेकांवर प्रेम करतात. पण जर उद्या सक्षम आणि युगाचं नाही जमलं, त्यांच्यात जर वाद झाले, तर याचा परिणाम फक्त त्या दोघांच्या नात्यावर नाही, आपल्या उर्वरित 3ही मुलांच्या नात्यांवर होईल. याची भीती वाटते मला. जित आपलं हे एकत्र कुटुंब विस्कळीत तर नाही होणार ना, याची भीती वाटते मला. आपल्यातलं हे प्रेम, आपल्यातला हा जिव्हाळा कमी तर नाही ना होणार, याची भीती वाटते. मी या लग्नाला तयार झाले, कारण आता आपल्याकडे यांचं लग्न लावण्याव्यतिरिक्त काहीही पर्याय नाहीये. पण यात माझ्या मुलाचं आयुष्य पण आलं लागतंय हो. तो स्वतःच्याच आयुष्यासोबत जुगार खेळायला चाललाय, आणि आता यात तो हरणार आहे की जिंकणार आहे हे आपल्याला त्याच्या नशिबावर सोडायचंय. पण एक आई म्हणून तर त्रास होतोयच ना मला. एकतर त्याचा स्वभाव असा आहे की तो पटकन कोणासमोर काही बोलत नाही, आतल्या आत घुसमटत राहतो. त्यामुळे तर अजून टेन्शन येतंय मला. ध्रुव, दर्श, जीवा तिघेही मस्तीखोर असले तरी एक्सप्रेसिव्ह आहेत. मनात येईल ते बोलून मोकळे होतात. काही हवं असल्यास हक्काने सांगतात, काही आवडलं नाही तरी हक्काने सांगतात की मला हे नाही करायचं किंवा मला ते नकोय. पण आपला समूह तसा नाहीये जीत. तुम्हाला आठवतं, लहान असताना एकदा त्याच्या वाढदिवसाला तुम्ही एक टॉय कार आणली होती.
पण तुम्ही ती गेटच्या आत आणायला आणि ध्रुवने ती बघायला एकच वेळ झाली होती. ध्रुव डायरेक्ट कारमध्ये जाऊन बसला आणि म्हणाला की ही कार माझी आहे. त्यानंतर समू कधी चुकूनही त्या कारमध्ये बसला नाही. तो रोज ती कार पुसायचा. त्याच्यावर धुळीचा एक कण सुद्धा लागू द्यायचा नाही. का? तर ती ध्रुवची आवडती कार होती. त्यानंतर तुम्ही समूला सुद्धा दुसरी कार आणून दिलीत. पण त्याचा जीव तर त्याच गोष्टीत अडकला होता ना. पण त्याने ती गोष्ट कधीच बोलून दाखवली नाही. जसं तुम्ही तुमच्या भावांसाठी बऱ्याच वेळा कॉम्प्रोमाइज करत आलात. तेच बघून तो सुद्धा लहानाचा मोठा झालाय. आणि याबद्दल माझी कोणती तक्रारही नाहीये, कारण तो त्यांचा मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ म्हणून त्याचं ते कर्तव्य आहे. पण जीत, या कर्तव्याच्या ओझ्याखाली तो दाबला तर जाणार नाही ना, याची भीती वाटते मला. तुम्ही समूला काही होऊ देणार नाही याची खात्री आहे मला. खरं तर तो एकटाच स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. पण एक सांगू, शरीराच्या जखमा एक वेळ भरून निघतात जीत, पण मनात एखादी खोलवर जखम झाली असेल ना, तर ती आयुष्यभर नाही भरत. मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात ती जखम ताजीच असते. आणि आणि मला माझ्या मुलाला अशी कोणतीही जखम होऊ नये याची काळजी वाटते. शांत हो एंजल. तुझी काळजी जाणवते मला, समजते. पण आपण त्याच गोष्टी करू शकतो ज्या आपल्या हातात असतात. जे आपल्या नशिबात असतं ना, ते आपण नाही बदलू शकत. आपण सुद्धा काही कमी आघात सहन केले नाहीयेत, पण ते आपण सहन केले कारण ते आपल्या नशिबात होते. आपल्याला त्यातून जावंच लागणार होतं. तसंच सक्षमचं पण एक आयुष्य आहे, आणि त्यात जर काही आघात लिहिले असतील तर त्याला देखील ते सहन करावे लागतील. कुटुंब म्हणून आपण त्याची फक्त साथ देऊ शकतो, त्याचं संरक्षण करू शकतो. पण त्याच्या आयुष्याची लढाई ही त्यालाच लढावी लागणार आहे. आणि समूच्या आईने त्याला इतकं स्ट्रॉंग बनवलंय ना, की तो आयुष्यातले कोणतेही आघात अगदी हसत हसत सहन करू शकतो, जसे त्याच्या आईने केले. सत्यजितने तिचा चेहरा ओंजळीत पकडला आणि अगदी हळूवारपणे तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. त्याच्या शब्दांनी तिला थोडा तरी धीर आलाच होता. पण सक्षम बद्दलची काळजी इतक्या सहजासहजी तरी संपणार नव्हतीच. हॅलो जत्रा. खरं तर आज शब्दच कमी पडत आहेत, कारण फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे प्रसिद्धी क्रिएशन्सने यूट्यूबवर आज 500 एपिसोड्सचा पल्ला गाठलाय. एका छोट्याशा सुरुवातीपासून सुरू झालेला हा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचलाय. आणि त्यामागचं खरं कारण तुम्ही आहात. तुमचा प्रत्येक व्ह्यू, प्रत्येक कमेंट, प्रत्येक शेअर आणि प्रत्येक वेळी दिलेला सपोर्ट आम्हाला सतत पुढे जाण्याची ताकद देत गेला. कधी एखादा एपिसोड बघून तुम्ही हसलात, कधी इमोशनल झालात, कधी पुढचा भाग येण्याची आतुरतेने वाट पाहिलीत. आणि याच नात्यामुळे आज आपण 500 एपिसोड्सचा हा सुंदर टप्पा एकत्र पूर्ण केलाय. मनापासून धन्यवाद त्या प्रत्येक व्ह्यूअरला, ज्यांनी प्रसिद्धी क्रिएशन्सला फक्त चॅनल नाही तर स्वतःच्या फॅमिली सारखं प्रेम दिलं. पुढेही असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा, कारण अजून भरपूर स्टोरीज बाकी आहेत आणि अजून खूप इमोशन्स बाकी आहेत.
हा प्रवास तुमच्यासोबत आणखी सुंदर होणार आहे. ऑलरेडी 500 episodes are complete. But our journey with you is already getting more beautiful. Thank you so much.